गुड मॉर्निंग. इथे मी माझ्या फ्रेंडला गाडीच्या मागच्या सीटवरती बसण्यासाठी फोर्स करत होती. हाय, माझं नाव सोनाली. आज ऑफिसमध्ये दिवाळी सेलिब्रेशन होतं. सगळ्यांना ट्रेडिशनल आउटफिटमध्ये यायचं होतं आणि बेस्ट आउटफिटला प्राईज पण होतं. आमचं ऑफिस मस्त डेकोरेट केलं होतं आणि नेहमी उशिराने येणारी मी आज साडी नेसूनही वेळेत ऑफिसला पोहोचली होती. आणि अजून एक कंपनीने आमच्यासाठी मस्त लंच कोर्टयार्ड हॉटेलमध्ये अरेंज केला होता. मग काय, काम आटपून लंच टाईमला आम्ही सगळे निघालो होतो लंचसाठी हॉटेलकडे. आणि कंपनीने आम्हाला मस्त जाण्यासाठी गाड्या पण अरेंज केल्या होत्या. ह्या दोघी आणि मागच्या दोघी जरी खूप छान दिसत असल्या तर प्लीज त्यांना इग्नोर करा, कारण ह्या दोघींना आणि त्या दोघींनाही मी साडी नेसून येण्याची रिक्वेस्ट केली होती. फोकस फक्त माझ्याकडे आणि अमिताकडे असू द्यात. फायनली ट्रॅफिकमध्ये अडकून आम्ही पोहोचलो होतो हॉटेलकडे. मला माझी एंट्री अशी दिसत होती जसं मला चीफ गेस्ट म्हणूनच बोलवलं होतं हॉटेलच्या ओपनिंगसाठी. पण असं काही नव्हतं, जस्ट जोकिंग. मग नंतर आत गेल्यावरती पहिली तर नजर माझी पाणीपुरीकडे गेली. पाणीपुरीची ऑर्डर देऊन मी पुढे काय काय ऑप्शन आहेत आणि सगळेजण काय घेत आहेत ते बघत होती. मी माझं प्लेट मस्त रेडी करून टेबलकडे आली आणि माझी पाणीपुरी पण टेबलवर आली. मी खूप खाल्लं, खूप पाणीपुरी एन्जॉय केली. आणि त्यानंतर सगळं खाऊन झाल्यावर मला स्वीट खायचं होतं. इथे डेप्युटी मॅनेजर काय खातात कोणास ठाऊक, पण मी सगळं थोडं थोडं ट्राय केलं होतं. त्यानंतर मी आईस्क्रीमकडे गेली होती. असा मस्त लंच मी एन्जॉय केला होता. त्यानंतर आम्ही सगळे निघालो होतो ऑफिसकडे जायला. पण मी सगळ्यांना आत बसायला रिक्वेस्ट करत होते आणि मला बाहेर बसायचं होतं. फायनली आम्ही पोचलो ऑफिसकडे. तिथे 2-4 सेल्फी काढल्या आणि इव्हिनिंगला आज ऑफिसमध्ये मस्त गेम्स पण होते. पण मी फक्त 2 गेममध्ये पार्टिसिपेट केलं. पण माझं नशीब खरंच पांडू आहे, त्यात पण मी हरली होती. मग काय, गेम्स हरलेलं ऐकून मी गपचूप घरी जायला निघाली. ॲक्च्युली मला ऑफिस टाईममध्ये निघायचंच असतं, गेम्स पुढे कंटिन्यू होते, पण मला बाळासाठी वेळेत निघावं लागतं, म्हणून मी निघाली होती. अशी मस्त दिवाळी आम्ही ऑफिसमध्ये एन्जॉय केली. दॅट्स इट. बाय. हॅपी दिवाळी.